आला की नाही चकलीचा छान असा कुरकुरीत आवाज. इतक्या छान खुसखुशीत आणि चवदार चकल्या होण्यासाठी मी कोणतीही भाजणी केली नाही किंवा चक्कीवरनं पीठ दळून आणलं नाही आहे किंवा डाळ तांदूळ धुवून भिजत वाळत घातले नाही आहे. तर कशापासून या चकल्या बनवल्या आहे तर ते पाहूया. या चकल्यासाठी मी अजूनही ही पद्धत कोणीही दाखवली नसेल अशी ही पद्धत आहे आणि मी नेहमीच बनवते, याच पद्धतीने बनवते चकल्या. तर पहिले काय केलं मी, 1 वाटी तांदूळ, आज मला हत्तीसाठी चकल्या बनवायच्या होत्या म्हणून मी थोड्याशाच बनवल्या अगदी. तर 1 वाटी तांदूळ 2-3 तास पाण्यात भिजत घातले. त्यानंतर ते तांदूळ मग एका कपड्यावर त्याचं पाणी निथळून एका कपड्यावर थोड्या वेळ वाळत घातले आणि त्यानंतर मग ते तांदूळ मिक्सरमधून बारीक वाटून घेतले. बारीक वाटलेल्या तांदळाचं 1 वाटी पीठ तयार झालं आहे. छोट्या वाटीने अगदी तांदूळ भिजत घातले होते तर या वाटीने 1 वाटी पीठ तयार झालं आहे. त्यानंतर त्यामध्ये मग याच्यापेक्षा थोड्या मोठी साईजची वाटी घ्यायची आणि त्याने 1 वाटी बेसन टाकायचं. बेसन हे जास्त टाकायचं आहे. तांदूळ जर 1 वाटी असेल तर बेसन पीठ हे आपण त्याच वाटीने दीड वाटी टाकायचं आणि ज्वारीचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आपण अर्धी वाटी टाकायचं. ज्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकायचं आणि हे तिन्ही पीठ मग छान एकत्र मिक्स करून घ्यायचे. आता तांदूळ हे ओले असल्यामुळे पीठ हे पण ओलंच असेल आपलं थोडंसं, कारण आपण अनरशासाठी पीठ कसं बनवतो त्याचप्रमाणे हे पीठ बनवायचं आहे तांदळाचं. तर आता तांदळाचं पीठ हे ओलसर असल्यामुळे असा उंडा बनतो. जेव्हा आपण पीठ सगळं एकत्र करू तेव्हा असा हाताने उंडा बनतो. आता यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते पाहूया. यात लसण, जिरं, हिरवी मिरची, सांबार हे जरी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि त्याचं मग पाणी बनवायचं आणि ते गाळणीने गाळून टाकलं तरी पण चालेल. आणि ते जर नसेल टाकायचं तर मग अगदी आपलं तिखट, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर हे टाकलं तरी पण चालेल. तर आता फक्त मला हत्तीसाठीच चकली पाहिजे होती म्हणून मी यामध्ये छोट्या चम्मचने 2 चम्मच तिखट, 2 चम्मच छोट्या चम्मचने तीळ, छोट्या चम्मचने 1 चम्मच ओवा, धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये. आता मीठ हे हातानेच टाकलं आहे कारण आपल्याला समजतंच मीठ किती लागतं किती नाही ते, तर म्हणून मी काही चमच्याने टाकलं नाही, मीठ हातानेच टाकून घेतलं आहे. आणि त्यानंतर मग 1 चम्मच तेल गरम करायचं. अगदी खूप कडकडीत गरम नाही करायचं, कोमट केलं तरी पण चालेल. आणि जेव्हा आपण ते मसाल्यावर टाकू तेव्हा ते जेव्हा मिक्स करू तेव्हा ते हाताला झोंबलं नाही पाहिजे तेल आणि छान मिक्स करता आलं पाहिजे. तर आता तेल छान थंड झालं होतं, मी ते पूर्ण मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि पहिले पूर्ण मसाल्यांना तेल छान लावून घ्यायचं आणि त्यानंतर मग ते पूर्ण मसाले पिठामध्ये मिक्स करायचे. म्हणजे पिठाच्या प्रत्येक दाण्याला ते मसाले लागलं पाहिजे, म्हणजे तिखट मिठे लागलं पाहिजे. या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं छान. आणि त्यानंतर मग आता यामध्ये पाणी किती टाकायचं, पाणी हे गरम करायचं नाही, थंड पाणी टाकलं तरी चालेल. आता यामध्ये मी पाहिजे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकलं आहे. तर 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यानंतर मग ते पाणी टाकून घेतलं आहे आणि थोडंसं अगदी 1 चम्मच मैदा टाकायचा. यामध्ये मैदा सांगायची विसरली होती मी, 1 चम्मच मैदा टाकायचा. मैदा यासाठी टाकायचा की हे जे पीठ आहे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ यांना थोडी चिक्की कमी असते, त्यामुळे अगदी 1 चम्मच छोट्या चम्मचने मैदा टाकायचा आणि छान मग पाणी टाकून पूर्णपणे गोळा छान भिजवून घ्यायचा. आणि गोळा हा खूप असा आपण कणिक जशी भिजवतो त्याप्रमाणे असा घट्ट नाही भिजवायचा, म्हणजे चोळून नाही भिजवायचा, खूप अगदी हलक्या हाताने भिजवायचा, जेणेकरून जेव्हा आपण चकली पाडू तेव्हा ती अगदी खुसखुशीत होईल आणि कडक होणार नाही. तर या पद्धतीने आता मी गोळा भिजवून घेतला आहे छान आणि तेल लावून याला थोडं पण हाताला तेल लावायचं आणि असा छान गोळा गरगरीत करून घ्यायचा. आणि बघा अगदी कडकही नाही आणि अगदी नरमही नाही. या पद्धतीने गोळा भिजवला की मग 10 मिनिटे भिजवून ठेवायचं तसंच. त्यानंतर मग तेल गरम करायचं. तेल गरम झाल्यानंतर तेल खूप असं कडक करायचं नाही, अगदी ज्याप्रमाणे आपण बालुशाही तळतो त्यापेक्षा थोडं अगदी गरम करायचं तेल, जेणेकरून आपण जेव्हा चकली टाकू तेव्हा ती अंदरपर्यंत शिजली गेली पाहिजे. आणि जर तेल खूप कडक झालं तर काय होईल, आपण जेव्हा चकली टाकू तेव्हा ती वरची शिजेल आणि अंदरून हे शिजणार नाही. त्यामुळे तेल हे खूप गरम करायचं नाही. आणि आता छान या साच्यामध्ये मी पीठ भरून घेतलं आहे
आपल्याला जेवढं पीठ पाहिजे त्या साच्यामध्ये जेवढं पीठ बसते तेवढं पीठ भरायचं आणि छान चकल्या पिळून घ्यायच्या. आता या साच्याला माझ्या खूप वर्ष झाल्या, 25 वर्ष झाले या साच्याला, अजूनही काही बिघडला नाही आणि छान निघालाय. जुन्या वस्तू खूप छान निघायच्या, परंतु आता नवीन घेतल्या तर त्या लवकरच खराब होतात. असो, आणि आता छान चकल्या टाकून घ्यायच्या आणि कढईमध्ये जेवढ्या चकल्या बसतील तेवढ्याच टाकायच्या. तर चारच चकल्या बसते या कढईमध्ये, छोटी आहे कढई, परंतु मी 5 टाकल्या. तर मग जास्त चकल्या टाकल्यानंतर काय होते, जेव्हा आपण फिरवतो की नाही तेव्हा ते तुटण्याची जास्त शक्यता असते म्हणून. आणि चकली ही तेलात टाकल्याबरोबर पलटवायची नाही, थोडी तेलामध्ये सेट होऊ द्यायची आणि त्यानंतरच मग पलटवायची. एकदा पलटवली की तिकडून शिजू द्यायची, पुन्हा दुसरीकडून पलटवायची, पुन्हा छान शिजू द्यायची आणि त्यानंतर मग ती टोपलीमध्ये किंवा ज्या भांड्याला छिद्रे असेल त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, कारण जर थोडं जरी तेल असेल तर मग ते निथळून जाईल म्हणून. आणि आता पहिला घाणा काढला होता मी चकलीचा आणि आता दुसऱ्यांदा बघा मी 4च चकल्या टाकल्या आहे आणि याप्रमाणे आता सगळ्या चकल्या छान तळून घेतल्या आणि एकही चकली तुटली नाही, तेलातही तुटली नाही की बनवताना तुटली नाही. आणि बघा इतकी छान खुसखुशीत झाली होती आणि चवदार झाली होती, मुलांना खूप आवडली. तर कसं वाटला चकलीचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन फराळाच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.